राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे। अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलंय। अशा कर्मचाऱ्यांवर सरकारनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 1000हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास खात्याने ग्रामविकास खात्याकडे पाठवली आहे। योजनेसाठी अपात्र असलेल्या 1183 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। लाभ घेतलेल्या 12000हून अधिक पुरुषांच्या खात्यांची देखील चौकशी केली जाणार आहे। अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। तर या सगळ्या घोळाला राज्य सरकारच जबाबदार असून सरकारवरच कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाहीये की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडून मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजार मध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे। सरकारने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि सरसकट असा GR काढला। आता सरसकट GR आपण काढला, लाडक्या बहिणीला मदत करायला 1500 रुपये, तर मग तुमची जबाबदारी होती की मग त्यावेळेस त्रुट्या काय काय तुम्हाला GR काढायचा होता, कोण कोण राहिलं पाहिजे, कोणाला नाही राहिलं पाहिजे हे सांगायला पाहिजे होतं ना। आपणच सांगताय की सरसकट। मग आता ज्या बहिणी काही पटवारी असतील, कुठे कर्मचारी असतील, अशा लोकांवर कारवाई आपण चालू केलेली आहे। तर खरं तर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकारवरच कारवाई झाली पाहिजे। सरकारने खोटं आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीचा सर्रास फायदा घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रलोभन दिलं जनतेला, बहिणींना प्रलोभन दिलं आणि त्या भरोश्यावर मतदान घेतलं असं म्हटलं तर मग हे जे प्रलोभन देणं आणि राज्याची तिजोरी लुटणं आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन करणं हे जे सरकारने केलं, म्हणून या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे।